आणि निर्धाव चेंडू, 2 चेंडू आणि 4 धावा असं आपल्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला पॉवर प्लेचा हे षटक प्रगतीपथावर असताना. वैभव तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट नारायणसाठी. हा चेंडू ओव्हर पिच होता, याला मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला. चेंडू गरंगळत जातो, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल चेंडूला उचलेल फेक करेल तोपर्यंत फक्त 2 धावा. येथे मात्र नारायण कंप्लीट करतोय. नारायण आणि विजय ही सलामीची जोडी आपल्याला कोंडेरी मोस संघासाठी पाहायला मिळते. 3 चेंडू आत्तापर्यंत या षटकामध्ये टाकले गेलेले आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि अशा रीतीने फक्त 6 धावा येथे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चौथा चेंडू वैभवचा नारायणसाठी. यावेळेस हा चेंडू ओव्हर पिच होता, त्याला खेळून काढले डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, जोपर्यंत येथे मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची जणू काही इथे शर्यत लागली आणि शर्यत ही जिंकलेली आहे ती चेंडूने. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, चौकार. नारायण आत्तापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू खेळलाय आणि 4 चेंडूमध्ये 2 चौकारांच्या मदतीने वैयक्तिकरित्या 10 धावसंख्येवर खेळत आहे नारायण. तसेच येथे मयूरशेठ खंबा आहेत, या अतिथींना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी, चौकार. सलगचा दुसरा चौकार आपल्याला येथे मात्र नारायणच्या माध्यमातून येथे पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवर जसा चौकार खेचला होता तसाच जणू काही हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या चेंडूवर देखील चौकार वसूल केला नारायणने. आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या येथे होते ती म्हणजे मोस संघाची बिनबाद 14. शेवटचा चेंडू या षटकातील हाताळण्यासाठी वैभव सज्ज होत आहे. नारायणसाठी वैभव यांचा शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू वैभवचा नारायणसाठी. यावेळेस हा चेंडू ओव्हर पिच फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. नारायणने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, येथे मात्र शॉर्ट कव्हरला पंचांचा इशारा येतो. हा चेंडू कमरेच्या वरती होता, त्यामुळे नो चेंडू घोषित केला जातो. अशा पद्धतीने या चेंडूवर 2 धावा मिळतील आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने पुढे सरकते ती म्हणजे 16 आणि हा शेवटचा चेंडू फ्री हिटसाठी विजय तयार. यावेळेस हा चेंडू मात्र सुरेख चेंडू पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवर चेंडू आत येतोय आणि अशा रीतीने षटकाची समाप्ती येथे होते. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मोस संघ बिनबाद 16. पहिल्या चेंडूमध्ये जर नारायणचा विचार केला तर अतिशय चांगली कामगिरी नारायणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक 15 धावसंख्येवर नारायण हा खेळत आहे. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि चांगली धावसंख्या येथे उभारण्यामध्ये नारायणला यश मिळाले आहे. पहिल्या षटकाचा खेळ येथे समाप्त झालेला आहे. जमेची बाजू असेल मोस संघासाठी की त्यांनी आतापर्यंत एकही फलंदाज येथे मात्र गमावला नाहीये. अशा रीतीने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तन्मय याच्यावर मात्र कर्णधाराने जबाबदारी सोपवलेली आहे. आता मात्र पॉवर प्लेची मर्यादा नसणार आहे. आपल्याला 5 क्षेत्ररक्षक पुढचा पहिला चेंडू आणि हा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जातोय आणि येथे मात्र कोणत्याही प्रकारचा येथे शंका उपस्थित होत नाही. पहिला चेंडू अवांतरच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरकेल वाईडच्या स्वरूपाने 17 धावा. दुसरा चेंडू यावेळेस हलक्या हाताने चेंडू येथे मात्र गडी बाद होत आहे. बॅटची एज येथे मात्र लागली आणि विकेटकीपरने सुंदर असा झेल येथे टिपला आणि येथे मात्र नारायण हा फलंदाज सलामीवीर बाद होताना पहिला धक्का बसतोय मोस संघासाठी 17 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकामध्ये तन्मय पहिला चेंडू जरी अवांतर किंवा वाईड फेकला असला तरी मात्र येथे
दुसऱ्याच चेंडूवर कमबॅक केलंय नारायण सारख्या महत्त्वाच्या गड्याला किंवा फलंदाजाला येथे मात्र बाद करण्यामध्ये या गोलंदाजाला गोलंदाजाला यश मिळतंय. नवीन फलंदाज जगन इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर येथे मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल तो जगन. आणि आत्तापर्यंत जर विचार केला 7 चेंडूंचा खेळ येथे समाप्त झालेला आहे. 7 चेंडूमध्ये मौस संघ 17 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतो एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना येथे मात्र तन्मय या गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये वैभव हा थोडासा महागडा ठरला. हा चेंडू हा देखील ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता आणि अशा रीतीने हा देखील चेंडू वाईड येतोय आणि या वाईडच्या स्वरूपाने हा एक धावसंख्येवर ॲड होते. धावसंख्या 18. यावेळेस हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू समाप्त होतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत या षटकामध्ये खेळ समाप्त झाले. 2 चेंडूवर फक्त 2 धावा तन्मय याने खर्च केल्या. तिसरा चेंडू हा चेंडू लोअर फुल टॉस होता मिडविकेटच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव येथे सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती म्हणजे 19. 3 चेंडू आणि 19 धावा असं आपल्याला समीकरण मैदानामध्ये दिसतंय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल तन्मयची. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 3च धावा येथे मात्र खर्च केलेल्या आहेत. यावेळेस हा चेंडू ओव्हरपिच होता. याला समोर खेळून काढलंय आणि फक्त एकच धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल आणि धावसंख्या होते ती 20. 4 चेंडू आणि 20 धावा असं या मौस संघाच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा येथे मात्र खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तन्मयच्या माध्यमातून. तर पुढचा चेंडू हा देखील निर्धाव चेंडू. पंचांकडे लाऊड अपील केली जाते आणि चेंडू हा 1 मिनिट. थँक्यू. धन्यवाद दिनेश पाटील. याच दरम्यान बल्लानी गावचे उद्योजक त्याचप्रमाणे माजी नगरसेवक आदरणीय मयूरजी पाटील साहेब यांचे शुभागमन झालेले व्यासपीठावरती त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पंच विकेट आहे का? यस फलंदाज बाद होते. माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आदरणीय मयूरजी पाटील यांचं इथे या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गवासी सरसभाई नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ अतिशय चांगली स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ मोहिली आयोजित मोहिलीकर चषक 2025 विनामूल्य शुल्क अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि मान्यवर सुद्धा इथे उपस्थित झालेला आहे. जाऊया मॅचकडे आणि ऐकूया आपण पुन्हा एकदा दिनेश पाटील यांचा एक गोड आवाज. धन्यवाद. आणि शेवटचा चेंडू हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेर होता आणि ते मात्र गोलंदाजाला दंडित केलं जातं. अशा रीतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 21. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मौस संघ या षटकामध्ये जर बघितलं तर बॅकफुटवर पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल नारायणच्या माध्यमातून. मात्र या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी तन्मयच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू यावेळेस हा चेंडू फक्त पुश करायचा. तर सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय शॉट फाईन लेगला आणि अशा रीतीने फक्त एकच धाव मिळेल आणि धावसंख्या होते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22. हॅलो. तर शेवटच्या षटकामध्ये आपण गोलंदाज येथे
तेजसला पाहतो. अखेरचं षटक असेल, स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक, 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा येथे मात्र खर्च केलेल्या होत्या त्या वैभव या गोलंदाजाने. मात्र दुसऱ्या षटकामध्ये तन्मय याने चांगलं कमबॅक केलं, फक्त 6 धावा इथे खर्च केल्या आणि चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी करून दिलं. शेवटचं षटक तेजस यांचा पहिला चेंडू. यावेळेस सुरेख चेंडू, भन्नाट वेग आणि बॅट्समन बीट होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती येथे मात्र होताना पाहते ती तेजसच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव, सुरेख कमबॅक कोंडेरी संघाचं निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू तेजस. यावेळेस हा चेंडू सुरेख फटका, परंतु चेंडू जातो घोषांकी क्षेत्रामध्ये. फक्त 2 धावा तेथे मिळतील, त्या म्हणजे मोस संघाला. धावसंख्या 2 धावाच्या मदतीने 24. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल फलंदाज जितेनचं, कारण पहिला चेंडू निर्धाव आला होता त्यामुळे थोडंसं दडपण येथे मात्र पाहायला मिळालं होतं. पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू लोअर फुलटॉस होता. चेंडूला खेळून काढले लॉंग ऑनच्या रिझममध्ये आणि तेथे मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला उचलेल, फेकेल, 1 धाव येथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे सरकते ती म्हणजे 25. कोणत्याही फलंदाजाला दुसऱ्या षटकामध्ये पासून मोठे फटके येथे मारू दिले नाहीत मोस संघाला. कोंडेरी संघाच्या गोलंदाजाने विशेषतः तन्मयचं, तेजसचं कौतुक करायला पाहिजे, कारण अशा वेळीस जेव्हा तुमच्याकडे कमी षटकांचा सामना असतो तेव्हा मात्र फलंदाजांकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असते, परंतु सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. तेजस. पुढचा चेंडू. यावेळेस हा स्लोअर पद्धतीचे चेंडू आणि येथे मात्र सुंदर असा झेल येथे टिपला गेला, तो म्हणजे पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडनं. आणि अजून एक धक्का लागतो तो मॉस या संघातला विजयच्या रूपाने. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात त्या तेजस या गोलंदाजाने. सुरेख कमबॅक म्हणावं लागेल, कारण 4 चेंडू आतापर्यंत हाताळले. 4 चेंडूमध्ये 1 गडी देखील बाद केला आणि फक्त 3 धावा येथे मात्र खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या अखेरच्या तिसऱ्या षटकातल्या. तेजस 5व्या चेंडूसाठी सज्ज. यावेळेस हा चेंडू थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, धावचीतची संधी आणि येथे मात्र फलंदाज धावचीतच्या रूपाने बाद होतोय अशा रीतीने. आणि पंचांचा इशारा देखील येतोय की हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर होता, त्यामुळे हा वाईड चेंडू. एक अवांतर धावफलकावर ॲड होईल. धावसंख्या येथे वधारते ती म्हणजे 26 धावा. हो, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. तेजस शेवटच्या षटकामध्ये पाचव्या चेंडूसाठी सज्ज तेजस. यावेळेस हा चेंडू सुंदर ऑफस्टिक गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडासा आत येतोय आणि उरलेलं काम येथे मात्र यष्टिरक्षक पूर्ण करतात. शेवटचा चेंडू असेल या षटकातील तो म्हणजे तेजस यांचा. आतापर्यंत फक्त 4 धावा या षटकामध्ये तेजसने खर्च केलेल्या आहेत. थोडंसं रनअपमध्ये फंबलिंग होत आहे तेजस यांच्या आणि अशा रीतीने पुन्हा सज्ज होतात तेजस प्रतीकसाठी या षटकाच्या शेवटच्या चेंडूसाठी. शेवटचा चेंडू आणि येथे मात्र त्रिफळाचीत फलंदाज प्रतीक हा बाद होतोय. तेजसला अजून एक सफलता मिळते. फक्त 4 धावेंचं हे अखेरचं षटक तेजस याने टाकलेलं आहे आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या होते ती 26. म्हणजे जिंकण्यासाठी कोंडेरी संघाला 27 धावेंची गरज आहे. थँक्यू दिनेश. 27 धावा बनवायच्यात कोंडेरी टीमला. याच दरम्यान आपण स्वागत घेऊया आदरणीय मयूरजी पाटील साहेब, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक
यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. अरविंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे एक प्रमुख सल्लागार, त्याचप्रमाणे योगीजी पाटील या स्पर्धेचे आयोजक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक आठवण भेट देऊन नामदेवजी पाटील, किरणजी पाटील सर्व समेत उपस्थित आहेत. माजी नगरसेवक मयूरजी पाटील, आपण आल्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेळात वेळ काढून आल्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय मयूरजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी भेट दिल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे ही स्पर्धा आपण पाहतोय विनामूल्य शुल्क अशी स्पर्धा मात्र आपल्या भेटीला. या स्पर्धेचे आधारस्तंभ प्रमुख योगीजी पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपण लगेच चिठ्ठ्या करणार आहोत. मानिवली पाडा, उंबारणी आणि या सामन्यामधून जो विजय संघ होईल अशा आपण 3 चिठ्ठ्या पाडणार आहोत. चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करणार आहोत आमच्या समालोचन कक्षामध्ये. इथे मात्र 10 क्रिक सज्ज झालेला आहे. आपण चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करणार. मानिवली पाडा संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत. उंबारणी टीम राकेश पाटील आपण यायचं आहे. या 3 चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी उचलायची, एक उचलायची, दोन, एक का दोन उचलायचे, एक चिठ्ठी उचलली जाईल. आपले कॅमेरामॅन छायाचित्र टिपताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून 3 चिठ्ठ्या उडवल्या जातात. बघा, लक्ष द्यायचं आहे. एक चिठ्ठी उचलली जाईल. ती चिठ्ठी थेट तिसऱ्या सामन्यामध्ये प्रवेश करणार आहेत, याची दक्षता घ्यायची आहे. आणि 2 चिठ्ठ्यांमध्ये मात्र सामना आपल्याला पाहायला मिळेल. लकी ड्रॉ ठरलेला आहे, तो म्हणजेच तिसऱ्या सामन्यामध्ये प्रवेश करेल. जो चालू असलेला सामना, या सामन्यामधून जो संघ विजय होईल तो संघ मात्र तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल, याची नोंद घ्यायची. धन्यवाद. लकी ड्रॉ झालेला आहे आमच्या व्यासपीठावरती. जो संघ विजय, जो सामना चालू आहे त्या संघामधून जो विजय संघ होईल तो थेट तिसऱ्या सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे, याची दक्षता घ्यायची आहे. आणि टॉस केला जातो. याच्यानंतरचा सामना असेल दुसऱ्या फेरीतला उंबारणी विरुद्ध मानिवली पाडा. राकेश, कोणी जिंकला टॉस? मानिवली पाडा. टॉस जिंकला मानिवली पाड्याच्या संघनायकाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संघनायकाने आम्हाला सांगितलं, चर्चा केली की आम्ही फिल्डिंग करणार आहोत, लगेच सज्ज राहायचं आहे. एक एक सामना जिंकून दोन्ही संघ पुढे सरकलेले आहेत. उंबारणी आणि मानिवली पाडा. दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांची मात्र लढत होईल. या सामन्यामधून जो संघ विजय होईल तो दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 27 टू विन, 18 चेंडू 27 धावा बनवायच्या आहेत कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीमला. जय मसोबा मोस संघ मात्र टॉस हरल्यानंतर बॅटिंग करावी लागली. सुरुवात खूप चांगली केली होती नारायणने, पण कुठेतरी मात्र आपल्याला धावांची जी गती होती ती मात्र आपल्याला कमी पाहायला मिळाली. सत्तावीस धावा. दुपारचं तापमान, वातावरण खूप तापलेलं आहे. सामना तापताना आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांना शुभेच्छा देऊया, आभार मानूया. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गवासी सरसबाई नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ जे गावदेवी क्रिकेट संघ मोहिली आयोजित मोहिलीकर चषक 2025. हो, पहिला चेंडू रिदम चुकलेला आहे. गोलंदाज
करण, सतीश गायकर स्ट्राईकला फलंदाज, नास्टेकेनला सूरज केने, स्वतः संघनायक आपली खांद्यावरती जबाबदारी ठेवून संघनायक आलेला आहे. 27 धावा बनवायचे त्यावेळेस मात्र सतीशला माहित आहे पहिला चेंडू हो 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 डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच सतीशचं काम फिट झाला असता, परंतु बचाव झालेला आहे. सतीश एक चांगला खेळाडू आहे कोंडेरी टीमचा आणि सतीशची जी विकेट आहे ती मोस्ट संघासाठी सुद्धा माहिती आहे, खूप किमती विकेट आहे. 27 धावा रोखायच्या आहेत मोस्ट संघाला, त्यावेळेस मात्र एक धाव. हो सूरजचा बॅटची लिडिंग एज लागली, शॉर्ट टर्मेनचा क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मागे आणि विजय होईल तो म्हणजेच चेंडूचा या इनिंग्स मधला येतोय संघनायक सूरज काळूराम केणे यांच्या बॅट मधून. हा येतोय पहिला दर्जेदार चौकार. पहिला चेंडू रिदम चुकली होती गोलंदाज करणची, त्याच्यानंतर पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू मात्र चौकार. क्षेत्ररक्षकाकडे संधी होती झेल घेण्याची, परंतु त्याच्या बॅकेच्या बाहेर चेंडू सीमारेषा 4 धावासाठी. हो हो काय फटका सजवलाय, सूरज यासाठी जाणला जातोय आणि आडव्या बॅटने चेंडूला ठोकून काढलाय षटकार. संघनायकाची खेळी पारी आपल्याला पाहायला मिळतोय, कसा असावा संघनायक त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. सूरज केनेच्या माध्यमातून एक चौकार आणि एक षटकार. असं वाटतंय की सूरज लवकर सामना संपवण्याच्या मार्गावर आहे. हो पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवली. आता जर बघितलं तर पॉवर प्लेचा षटक आहे आणि मिळतील 4 धावा कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीमला. अतिशय सुरेख दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 15 धावा धावफलकावरती लावले जातात. दुसऱ्या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर 27 धावा बनवायच्यात. पॉवर प्लेचा पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज केनी जर चौकार षटकार मारतोय, परंतु एका बाजूला सुद्धा सतीश गायकर आहे, त्याच्याकडे सुद्धा खूप दांडगा अनुभव आहे आणि तशा प्रकारे मात्र बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. हो पुन्हा एकदा त्या दिशेने काय ठोकला षटकार, अतिशय सुरेख. सूरज केने ब्रँड ऑफ अँबॅसेडर हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 5 चेंडू 21 धावा झालेले आहे. 27 धावा बनवायचे सूरज. हा शेवटचा चेंडू या षटकामधील. असं वाटतंय मला की मुकेश हा षटकामध्येच वाटतं सामना फिनिश करेल. एमएस धोनी स्टाईलने सामना जर का फिनिश केला तर एक रेकॉर्ड या मैदानावरती राहील सूरज केनेचा. 5 चेंडू मध्ये 21 धावा ठोकले आहेत. आजच्या दिवसामधील खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी विरुद्ध अजय म्हसोबा मोस. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, त्या दिशेने भिडकावलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक खूप खराब आणि एका टप्प्याने 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे जाईल चेंडू. हा येईल अजून एक दमदार चौकार. काय बॅटिंग केलेलं आहे सूरज केने, टाळ्या हव्यात नक्कीच त्याच्यासाठी. एका षटकामध्ये जर विचार केला तर 25 धावा त्यांनी कुठून काढलेल्या आहेत, त्या म्हणजेच करणच्या या गोलंदाजीवरती. जर का विचार केला ना तर पॉवर प्लेचा षटक होता. सूरजला माहित आहे दबाव घेऊन चालला नाही, मोठे फटके खेळण्याची नित्यंत गरज आहे आणि तसे फटके मात्र आपल्याला सूरज केनेच्या बॅट मधून पाहायला मिळाले. जर विचार केला तर 2 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. फक्त 2 धावा जिंकण्यापासून दूर असेल कोंडेरी संघ. गोलंदाज मोनू येतोय, खूप कमी वयाचा गोलंदाज. आणि मोनूला मात्र इथे दुसऱ्या षटकामध्ये मात्र इन्व्हाइट केलं जातोय. सतीश गायकर आहे, एक ब्रँडेड अष्टपैलू खेळाडू कोंडेरी पोर्ट्स कोंडेरी टीमचा. ओहो मोनूचा हा चेंडू पावा लागेल आणि अशा रीतीने सामना फिनिश झालाय. इथे सामना जिंकलाय तो कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी या टीमने. 7 चेंडू मध्ये 27 धावा इथे मात्र पूर्ण केलेल्या आहेत आणि पूर्णपणे या सामन्यावरती आपली पकड मजबूत केलेला आणि आपल्या नावाचा विक्रम विजयाचा विक्रम इथे मात्र नोंदवलेला आहे, तो म्हणजेच कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी या टीमने.
याच दरम्यान मयूरशेठ खंबायत साहेबांचं अभिनंदन. आपल्याला विनंती असेल आयोजकांची की आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आलेला आहे. 7 चेंडूमध्ये 27 धावा. इथे मात्र